चला मॅचला स्पीड अप द्या पंच, लगेच मॅच थोडी देखील थांबवू नका. चला नाव संभ ओव्हर क्रमांक 1 मध्ये आलाय गोलंदाज आपण पाहतोय दिलीपला. नाव टीमचा एक युवा गोलंदाज दिलीप पाहतोय. स्ट्रायकिंगला बॅटल अर्थातच अरविंद पिंपळे आणि नॉन स्ट्रायकिंगला नीरजला पाहतोय. नॉन स्ट्रायकिंगला पाहतोय नीरज जाधव, स्ट्रायकिंगला अरविंद पिंपळे. मॅचला करूया सुरुवात. मॅच पहिलाच बॉल अरविंद पिंपळे आला 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 आल्या पावली. आपला पॅटर्नच हटके, आपण आल्यावरती ठोकतो डायरेक्ट षटकार. अरविंद पिंपळे ऐकॉन खेळाडू आपण पाहतो विटला द्वे टीमचा, असा बॅटिंग करतोय षटकाराने. पहिलाच बॉल षटकार आलाय अरविंदच्या बॅट मधून. अरविंद पिंपळे होतो मुनकीने असतो खेळाडू. अरविंद पिंपळे पाहतोय दिलीपवरती अटॅक. ओ एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मैं सव्वा शेर, तू मुझे ठोक सकता है तो मैं भी तुझे रोक सकता है, असं सांगतोय हा दिलीप आणि रोखलाय अरविंद पिंपळेला. हा बॅटल रंगला गेला यार. पहिला बॉल षटकार आणि त्याच्यानंतर दांड्या गोल केल्या अरविंद पिंपळेच्या. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल यार. जसं म्हटलं जाणार क्रिकेटचा खेळ जर तरला महत्व नसतं, कोणी कोणापेक्षा मोठं नसतं, कोणी कोणापेक्षा छोटं नसतं. तू मला मारू शकतोस, मी तुला रोखू शकतो, असा खेळ बघितला. अरविंदने पहिल्या बॉलवरती खूप लांब षटकार मारला आणि अरविंदच्या दुसऱ्या चेंडूवरती दांड्या देखील गोल केल्या. आज तो दिलीपला पाहतोय. आता नवीन बॅटल एंटर झालाय, त्याचं नाव आपण पाहतोय साई राजला. इन ॲट 2 साई राजला पाहतोय. हो या चुकीचा बॉल, टप्पा चुकीचा, दिशा चुकीची, वाईटची एक्स्ट्रा दा बॅड. 2 बॉल 7 रन्स. फुल टॉस, दिशा चुकीची, धावा फक्त नो बॉल आणि धाव त्याच्यावरती दिली जाईल सिंगल. नो प्लस 1, 2 रन्स. आपण पाहतोय अशा चुका दिलीप करून चालणार नाही. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये तुम्ही चुकला की तुम्हाला ठोकला, असा खेळ पाहतोय. नो बॉल, फ्री होम डिलिव्हरी, फ्री हिटचा बॉल पाहतोय. तसं हा चेंडू फ्री हिटचा. हो यावेळी एक चांगला फटका सूर्यकांतच्या बॅटमधून. बॅटची कडा, चेंडू चालला टन दन दन करत सिंगल डिजिट एका धावेसाठी. आता चेंडूचा खेळ झाला तब्बल विचार केला तर 3 आणि धावा झाल्या त्या म्हणजे आपण पाहतोय 9. 3 बॉल 9 रन्स. यस 10 झाल्या, 3 बॉल 10. नक्कीच वेलकम विजयदा दिघे, आपलं सहर्ष स्वागत विजयदा, आपण देखील वेलकम. हो बॅटची काढा, तूने सुना मैंने भी सुना. ओहीटी सूर्यकांतची देखील विकेट आले. सूर्यकांत बॅक टू द मैदानामध्ये म्हणत असतील काय बॅटिंग चालल्या. 2 विकेट आले गेले. यस इन ॲट 3 योगेश आला. ओ आल्या आल्या पावली, आपला पॅटर्नच हटकेला. चांगला बॉल स्टॉप केलाय. हो मला वाटलं षटकार की काय, बॉल स्टॉप केला तोपर्यंत आपण पाहतोय. यस चेंडू पंच 6 निशा करतील. यस मॅक्झिमम असेल. मी पहिलेच बोललो हा फटका चांगला होता, फटका वजन होता आणि फटका चाललाय सीमा पार. येतोय षटकार. बॅटल आपण पाहतोय अर्थातच योगेशच्या बॅट मधून. 16 रन्स. 5 बॉल 60. यस व्हाईट बॉल होते, एक सिंगल धावा ऍड होते. 17 धावा झाल्या. अरविंदची विकेट आली, सूर्यकांतची विकेट आल्या, पण धावा थांबायचं नाव घेत नाही. नीरज नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे, स्ट्रायकिंगला योगेश आला. शेवटचा 1 बॉल बाकी.
ओहो यावेळी चाबूक शॉट टॅप फटका खेळून काढलाय. जसं एखादा चेंडूवरती फटका मारावा तसा मारला. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव. हो हो डायरेक्ट हिट जर झाला असताना नीरजला तसंच परतावं लागलं असतं. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 ने धावफलक जाता. 19 लॉस ऑफ द 2 विकेट्स. 2 विकेट आल्या, 19 धावा झाल्यात. अजून शेवटचे 6 बॉल. नीरज आलाय ओव्हर क्रमांक 2 मध्ये स्ट्राईकिंगला. आता नीरज स्ट्राईकला येईल. नीरज साठी प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये प्राइस लावलाय. अर्थातच आपण पाहतो राजवादा जाधव साहेबांनी नीरज साठी प्रत्येक षटकार मारायचा आणि 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं. नीरज साठी पैसा लागला. चला प्लीज पंच थोडासाही वेळ नका घेऊ दादा, सहकार्य करा. काय अडथळा असेल आपण नंतर बघू, पण मॅचेस नितीन दादा मॅचेस सुरू ठेवा. चला मॅचला स्पीड द्या प्लीज दादा. ओव्हर क्रमांक 2 आपण गोलंदाज पाहतोय. अर्थातच संजयला पाहतोय. पहिल्या षटकात 19 आल्यात. ओव्हर क्रमांक 2 ला सुरू स्ट्रायकिंगला नीरज. प्रति षटकाराला 100 रुपये. ओहो या चांगला फटका. सरळ बॅटिंग. वेलकम अनिल दादा निकम. आपलं वेलकम सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. त्यांचा इथे मान सन्मान करूया. अर्थातच अध्यक्ष महोदय माजी अध्यक्ष अर्थातच सचिन दादा यांच्या हस्ते आपण करूया दादांचा सत्कार. अनिल दादा वेलकम सहर्ष स्वागत. एक चांगलं व्यक्तिमत्व पाहतो. थँक्यू सो मच. नो कॉम्प्रोमाइज ग्रुपचे सर्व पाहतोय. अनिल दादा निकम साहेबांना पाहतोय. यस त्यांचा इथे मान सन्मान. अनिल दादा या. यस आपल्या इथे मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन अनिल दादाचा इथे सत्कार करूया. ओ चुकीचा बॉल, चुकीचा बॉल. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. नो बॉल घोषित केलाय पंचाने. गोलंदाजाला दंडित केलं गेलाय. अशा गोलंदाजी करून चालणार नाही गोलंदाज संजय. नो बॉल येतोय. आता फ्री होम डिलिव्हरीची संधी बॅटल योगेश साठी. यस थँक्यू सो मच अनिल दादा. फुल टॉस. पुन्हा एकदा फ्रीडचा चेंडू होता. पुढे येऊन खेळलाय. फटका बसलाय. जास्त टाइम हवेमध्ये. नो माइंड्स लाईन. तोपर्यंत एकदा पूर्ण केल्या. 2 धावा पूर्ण सक्सेस केल्या जात आहेत. यस पुन्हा एकदा नो बॉल पंच. यस पुन्हा एकदा नो बॉल दिलाय पंचानी. पुन्हा एकदा नो घोषित केला. या चेंडूमध्ये तब्बल 3 रन्स. 3 ने धावले जाते. 24-24 घरात. 1 बॉल 24 रन्स. 2 नो बॉल टाकले तर गोलंदाजाला बाद केलं जातं. पंचांकडून 2 नो बॉल गोलंदाजाला बाद केलं जातं. आपण पाहतो. यस वेलकम सुनील बने. आपल्या देखील सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. नवीन गोलंदाज आला. पहिलाच बॉल वेगाने टाकला. पहिलाच बॉल चांगला पाहतोय. स्वतः कॅप्टन आला ओव्हर क्रमांक 2 मध्ये. पहिलाच बॉल डॉट टाकला. बॅटल आपण पाहतो योगेश साठी. ह्या देखील चांगला कार्पेटच्या दिशेने खेळून काढलाय. चांगला बॉल पाहतोय. कौतुक करावं लागेल. एक सिंगल आले ओव्हर क्रमांक 2 मध्ये. आपण पाहतोय नितेश आलाय. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावा जर विचार केला ना धावफलक जाऊन पोहोचला 26. आपण पाहतोय अर्थातच 25-25. हो पुन्हा एकदा नीरजसाठी बाउन्सर बॉल टाकला गेलाय. चांगला बॉल. नाकाला फुंकारने देणारा चेंडू पाहतोय आपण. दोन चेंडूचा केस झालाय. धावा झाल्या तब्बल विचार केला ना आपण पाहतोय 25-25 झाल्यात. हो यावेळी वेगाने अंगावरती टाकण्याचा प्रयत्न. वाईट स्वरूपातील एक सिंगल येते. वाईट धावा खूप गेल्या जात आहेत नाव टीम कडून. वाईट धावेने पण रोकावं लागेल नाव टीमला. 26-26 धावा स्कोर बोर्ड लागल्या पाहायला मिळतात आपल्याला.
पुन्हा एकदा 30 दिशा, पुन्हा एकदा 30 दशा. पाठच्या चेंडूचा कॉपी पेस्ट. आता वाईट +1 या चेंडूवरती 2 धावा. अशा चुका करून चालणार नाही. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही मित्रांनो. या धावा तुम्हाला येत्या काळामध्ये महागात पडतील. जेव्हा तुम्ही चेसिंगला उतराल ना तेव्हा ह्या धावा तुम्हाला आठवतील. वाईट +1 एक्स्ट्रा व्हावे ऍड होत्या. पुन्हा एकदा 30 दिशा, पुन्हा एकदा 30 दशा, पुन्हा एकदा वाईटची एक सिंगल. आता काय घडतंय, काय बिघडतंय, काय गोलंदाजी चालल्या. अशी गोलंदाजी करून चालणार नाही मित्रांनो. संघाचा कॅप्टन पाहतोय अर्थातच नितेशला पाहतोय. हो या वेगाने वेगाने बॅटचं स्विंग केलं. बॅट वरती चेंडू येत नाही. डॉट बॉल येतो. 1 टू गो. शेवटचा एक बॉल. सगळ्याला नितेश आपण पाहतोय अर्थातच नीरज साठी षटकारासाठी प्राइज लागला. नीरजला षटकार मारावा लागेल. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. आता पूर्णपणे आपण पाहतो या षटकाचं षटक समाप्त होत आहे आणि 12 चेंडूचा खेळ जाऊन पोहोचला तो म्हणजे आपण पाहतोय 29 धावांवरती. आता शेवटचे 6 बॉल आणि किती धावा ठोकेल टीम चिरवे संघ येत्या काळामध्ये आपल्याला समजेल. चला मी नेक्स्ट साठी कॉल देतो टॉस साठी. जशी इनिंग संपेल लगेच आपण टॉस करणार आहोत. शिवतेज लेंडोरी आणि एका साईडला गोटणे टीम. दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित राहा दादा. नेक्स्ट मॅच जशी इनिंग ब्रेक संपली की लगेच आपण टॉस करणार आहोत. चला दिलीप स्पीडअप करा. दिलीप प्लीज सहकार्य करा. पंच आपण देखील सहकार्य करा. चला शेवटचे 6 बॉल. शेवटचे 6 बॉल बाकी. धावा झाले तब्बल विचार केला तर 29-29 झाल्यात. अजून शेवटचे 6 बॉल. चिरमेट टीमला 6 बॉल हाणामारीचं षटक पाहतोय. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाज आपण पाहतो रुपेशला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये एंटर झाला. एकदा बॅटची काढा. चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रात. सिंगल एका धावेसाठी. आता चेंडूचा आपण जर विचार केला ना चेंडूचा खेळ झालाय तब्बल 1 आणि धावा झाले 29. आता शेवटचे 5 बॉल किती धावा होतील ते आपल्याला काळामध्ये समजेल. शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला गोलंदाज स्पीडअप द्या प्लीज दादा. ओव्हर क्रमांक 3 मध्ये रुपेशला पाहतोय. पहिला बॉल डॉट. चांगली एक सिंगल. पुन्हा एकदा पुढे डान्सिंग ऑन द ग्राउंड. ऑफ साइडला जास्त उंची. नो माइल्स लँड मध्ये चेंडू पडतो. कॅचचा प्रयत्न चांगला प्रयत्न होता. तोपर्यंत कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा पूर्ण केल्या. आपण पाहतोय अर्थातच योगेशला. 2 धावा पूर्ण केल्या योगेशने. धावा झाल्या 32 रन. चेंडूचा केस झालाय 2 धावा झाल्या 32. अजून देखील शेवटचे 4 बॉल. आता योगेशला आपली बॅट खोलावी लागेल. हो पुन्हा एकदा डान्सिंग ऑन द ग्राउंड. पुन्हा एकदा टॅप फटका खेळलाय. आता एकच सिंगल पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न. नॉ गेला डेंजर एंडला. फेकी हलकी राहिली. फेकी थोडी वेगाने करावी लागते. 2 धावा पूर्ण केल्या जात आहे चिताईच्या चेपळाने नीरज आणि एका साईडला योगेश कडून. धावा झाल्या तब्बल विचार केला ना 34 झाल्यात. अजून देखील 3 चेंडूचा खेळ. 40 पासून थांबवला ना नाव टीमने 40 धावा देखील होऊ शकतात. शेवटचे 3 बॉल. या वेळेला योगेशने फटका तो खेळलाय. कॅचचा कॉल दिला गेला. कॅच थोडीशी ड्रॉप होते जमिनीला. वाट्यामध्ये नारळ पकडावा तशी कॅच घ्यायची होत्या पण कॅच ड्रॉप झाल्या आणि तोपर्यंत विचार केला ना आपण पाहतो. यस 3 रन. ओके 3 रन. विलासदादा पवार आपल्या देखील व्यासपीठावरती सहर्ष स्वागत दादा. विलासदादा थँक्यू सो मच. आता शेवटचे 2 बॉल. 2 टू गो. नक्कीच सुरेश दादा पवार आपल्या देखील वेलकम. सहर्ष स्वागत सुरेश दादा. आपण देखील आला. आपल्या देखील मनाच्या अंतकरणाचं धन्यवाद. थँक्यू सो मच सुरेश दादा. शेवटचे 2 बॉल.
ओहो यावेळेस सरा बॅटने चांगला फटका लॉंग ऑफला दस्तक पे मस्तक चेंडू चाललाय क्रॅकिंग चौकार नीरजच्या बॅट मधून आहे तर योग्य देतो नक्कीच आदरणीय सन्माननीय आपण पाहतोय अर्थातच विलासदादा आपण पाहतोय पवार साहेब त्यांचा इथे मान सन्मान करूया विलासदादा या मायेची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण विलासदादा पवार यांचा मान सन्मान करूया शेवटचा एक बॉल बाकी थँक्यू सो मच विलासदादा शेवटचा एक बॉल 1-2 हो शेवटचा एक बॉल दांडी गोल केले आणि 18 चेंडू खेळ थांबला जातो तो म्हणजे 41-41 गरज असेल 18 बॉल 42 ची टीम नाव संघाला 18 बॉल 41 चला टॉस साठी या लगेच टीम लेंडोरे आणि गोटणे टीम चला या लगेच टॉस साठी लेंडोरे टीम कॅप्टन पाठवा नक्कीच टॉस साठी या लेंडोरे टीम लगेच कॅप्टन पाठवा आणि एका साईडला गोटणे टीम सार्थक आपण देखील कॅप्टन या लगेच अठरा बॉल आणि 42 समीकरण टीम नाव सांगायला चला प्लीज आपण पाहतोय चला चिरमे टीम प्लीज सहकार्य करा अरविंद दादा लगेच मैदानामध्ये दाखल व्हा लाईनअप करून एक चांगला नियम पाहतोय लाईव्ह टेलिका स्पर्धा दाखवली जाते चांगली स्पर्धा क्वालिटी स्पर्धा पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून अर्थातच माजी अध्यक्ष चषक पाहतोय अर्थात आदरणीय सन्माननीय आपण पाहतोय अर्थातच युवा उद्योजक नवी मुंबईचे सर्व पाहतोय अर्थातच सुरेश दादा पवार साहेब युवा उद्योजक त्यांचा इथे मान सन्मान करूया अर्थातच सुरेश दादा या आपण मायेची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन अर्थातच युवा उद्योजक नवी मुंबईचे सर्व सुरेश दादा पवार साहेबांचा इथे सत्कार करूया थँक्यू सो मच सुरेश दादा तुम्ही आला आणि या स्पर्धेला थोडीशी चार चांद लागल्या थँक्यू सो मच सुरेश दादा मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद चला गोटणे टीम टॉस साठी या नक्की सुरेश दादा पवार आपल्या आपण टॉस करूया सुरेश दादा या आपल्या आपण टॉस देखील करूया यस या चला लेंडरे टीम आपण पाहतोय अंडर 14 चा खेळाडू टॉस साठी आला कॅप्टन राज टॉस जिंकला आणि त्यानं सांगितलं आमची टीम बॅटिंग करणार आहे तो करावा लागेल राज आपण पाहतोय खरंच लेंडोरे टीमचा बॅटिंग केली अठरा बॉल 42 समीकरण चला मॅचला सुरू द्या चला विनोद दादा लगेच बॉल द्या प्लीज मैदानामध्ये विनोद दादा सहकार्य करा पंचांना बॉल पोहोचवा अठरा बॉल 42 समीकरण यस आपण या मॅच नंतर थोडासा वातावरणामध्ये बदल तसा आवाजामध्ये थोडासा बदल करणार आहोत ही मॅच आपण पाहतो 18 बॉल 42 ची गरज 18 बॉल 42 रन्स चला मॅचला स्पीड अप द्या नवीन बॅटल मैदानामध्ये एंटर झाले पहिली ओपनिंग जोडी आपण पाहतोय अर्थातच एका साईडला नितेश संघाचा कॅप्टन आणि नॉस्टॅगिंगला पाहतोय आपण अर्थातच दिलीपला पहिली ओपनिंग जोडी यस संजय आणि नितेशला पाहतोय दोन्ही ओपनिंग जोडी संजय आणि नितेश आणि गोलंदाज एक मध्ये ओव्हर क्रमांक 1 मध्ये पाहतोय अर्थातच साईराजला चला स्पीड अप द्या साईराज 18 बॉल 42 समीकरण आपण पाहतोय टीम अर्थातच नील सलामी नाव संघाला जिंकण्यासाठी 18 बॉल 42 धावा ठोकाव्या लागतील क्रिकेटचा खेळ जर तरला महत्व नाही मनगटातली पॉवर आणि स्वतःवरती असलेला विश्वास या दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र कराव्या लागतात तेव्हा मॅच जिंकत्या मॅचला करूया चेसिंगला सुरुवात पहिला बॉल पहिलाच बॉल फटका बसलाय चेंडू नो माइंड्स लाईन मध्ये पडतोय क्षेत्रशाही वन बाउन्स गॅदर केलाय नीरजने फेकी केले हो डायरेक्ट हिट फेकी चांगली आणि आल्या आल्या जावं लागेल बॅटल आपण पाहतोय अर्थातच सम्यकला सम्यक बॅक टू द पवेलियन एक चेंडू खाया पिया कुछ नाही विकेट आया रनआउटच्या स्वरूपात धक्का लागतोय अति गाई आणि संकटात जाई म्हटलं जातं ना तसं जाई
ही काय संकटात गेल्या. 1 बॉल 1 रन 42चं समीकरण. धावा होऊ शकता. धावांसाठी धावाधाव करावे लागेल टीम नाव संघाला. नवीन बॅटल आलाय दिलीप. पण गोलंदाज पाहतोय अर्थातच साईराजला. पहिला चेंडू एक सिंगल. पुन्हा एकदा कॅप्टन नितेश तयार. ओहो दिशा 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 चुकले. अंगावरती टाकण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात समांतर स्थितीत. व्हाईट बॉल. एक बॉल 2 रन झाले तर मॅच बनू शकते. अजून 40चं समीकरण पाहतोय. ओहो यॉर्कर फुल टॉस होता. मिनी फुल टॉस होता. समाचार घेता आला नाही ग्वाटल. आपण पाहतोय अर्थातच नितेशला लेग बायची एक सिंगल धाव होते. चेंडूचा खेळ झालाय 3 धावा झाल्या. तब्बल विचार केला तर चेंडूचा खेळ 2 आणि धावा झाल्या त्या म्हणजे 3. 2 बॉल 3 रन्स. सेकंडला बॅटल पाहतोय दिलीपला. दोन बॉल 3 रन्स पाहतोय आपण अर्थातच महत्वपूर्ण सामना. हो पुन्हा एकदा दिशा बरकडल्या. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतो. चेंडूचा केस झालाय फक्त 2 धावा झाले. तब्बल विचार केला ना 4. हो यावेळी सरळ बॅटने खेळून गेला. चांगला फटका लॉंग ऑर्मला फटका पाहतोय. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सक्सेस केला जाईल. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का. हो फेकी चुकीच्या दिशेला. यष्टिरक्षक होता तिथे स्टॉप केला. त्याच्यानंतर या 2च धावा ऍड केल्या जात आहेत. आता चेंडूचा केस झालाय 3 धावफलक जाऊन पोहोचले. विचार केला तरी 6 या आकड्यावरती 3 बॉल 6. षटकार चौकार मारावे लागतील टीम नाव संघाला जर जिंकायचं असेल तर. चांगली गोलंदाजी चाललंय. आपण बॅटल पाहतो अर्थातच साईराजला. चांगली गोलंदाजी करतोय साईराज. आता दिलीपला थोडीशी बॅट खोलावी लागेल जर मॅच जिंकायची असेल तर. पाऊस देखील थांबलाय पण षटकार चौकार थांबता कामा नये. क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय हा रबर बॉलचं क्रिकेट. हो पुन्हा एकदा वेगाने टाकला. वेग तर खन्नाट होता पण दिशा थोडीशी चुकीची होती. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावा ऍड. 3 बॉल 7 रन्स. अशा चुका करून चालणार नाही. धावेंमध्ये भर होत्या. या धावा तुम्हाला चेसिंग मध्ये थोडेसे अवघड होतील. 3 चेंडूचा केस झालाय. धावा झाल्या तब्बल विचार केला तर 7 रन्स. 3 बॉल झाले. 3 बॉल 7. यावेळी पुन्हा एकदा टॅप पटका केलाय. चुकीचा रनअप. धाव पूर्ण केली जाते का. डायरेक्ट हिट केला जाईल का. नाही थांबवला. वेगाने एक धाव पूर्ण केल्या. एक सिंगल. 4 बॉल 8 रन्स. डबल सिंगलचा खेळ चालला. आपण पाहतोय डबल सिंगल चौकार षटकार असून थांबवलं टीम नाव संघाला. आता शेवटचे 2 बॉल 2 टू गो. संघाचा कॅप्टन नितेशला स्वतःवरती जबाबदारी घ्यावी लागेल. आता महत्वाचे 2 चेंडू बाकी या गोलंदाज साईराजच्या. 5वा चेंडू प्रगतीपथावर. ओहो वेगाने टाकला. उंची जास्त आपण पाहतो. व्हाईट बॉल येतो. एक्स्ट्रा धावा जास्त दिले या षटकामध्ये साईराजने. षटकार चौकार नाही पण एक्स्ट्रा धावा खूप आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. एक्स्ट्रा धाव्यांपासून थोडस रोकावं लागेल. 4 बॉल 9 रन झाल्यात. सिंगल डबल एक्स्ट्रा मध्ये धावफलक 9 झालाय. एक विकेट देखील आले गेले. आपण पाहतोय शेवटचे 2 बॉल चांगले टाकावे लागतील. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचायचा होता. चाबूक शॉट फक्त दिशा दिली गेल्या. एक धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव. फेकी थोडासा फंबल झाला फिल्डर. तोपर्यंत या 2 धावा पूर्ण केल्या. थोडासा फंबल झाला त्याच्यानंतर दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली. दोघांचं कॉलिंग चांगलं पाहायला मिळते बॅटलचं. दिलीप आणि नितेशचं. आता धावफलक जाते डबल डिजिट. 11 या आकड्यावरती 11th 11 रन्स. तर शेवटचा 1 बॉल 1 टू गो. या वेळेला सरळ बॅटनं खतरनाक षटकार. बॅटल नितेश विचारेने ब्रँड आलाय. मॅच मध्ये पलटवार झालाय. हा षटकार गरजेचा होता नाव टीमला. आता धावा झाल्या त्या म्हणजे 17 आता गरज फक्त 12 बॉल आणि आपण पाहतोय 25 धावांची. 12 बॉल 25
साधं सोपं समीकरण पाहायला मिळते. 12-25 ची गरज. पाऊस थांबलाय. नितेशची बॅटिंग आता सुरू झाल्या. 12-25 चं समीकरण. साईराजचे 5 चेंडू चांगले होते, पण शेवटचा चेंडू टप्पा चुकला आणि टप्प्यामध्ये कार्यक्रम केला या बॅटलने. 17 झाल्यात. बारा बॉल 25. आता दिलीपला देखील बॅटिंग करावी लागेल. दिलीपला देखील स्वतःवरती जबाबदारी दाखवावी लागेल, कारण नितेश एकटा वन साइड बॅटिंग करू शकत नाही. कोणाला तरी साथ द्यावी लागेल. 11 खेळाडूंचा हरलेला हा खेळ. ओव्हर क्रमांक 2 नीरज आला. नीरजचा पहिला चेंडू अंगावरती स्लोवर टप्पा. ओहो, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. आणि महत्वाचा मासा जाळ्यामध्ये अडकवलाय. ज्याच्या बॅट मधून धावा येत होत्या त्याच बॅटलला परतावं लागेल. अतिघाई आणि संकटात जाई. नितेश बॅक टू द पविलियन. ही गाही तुम्हाला मागात पडेल. जो बॅटिंग मधून धावा करत होता ना, त्याच्याच रनआउटच्या स्वरूपात धक्का लागलाय. आता गरज 11 बॉल 25 ची. आता कोण असा बॅटर असेल तो नाव टीमला जिंकून देईल. 11 बॉल 25. तसं स्टॅकिंगला पाहतोय आपण दिलीपला. ऑस्ट्रेलिया सम्यक पाहतोय. चला दिलीप स्पीडअप करा प्लीज. दिलीप दादा सहकार्य करा मित्रांनो. खूप मॅचला विलंब झाला आजच्या दिवसामध्ये. आपल्याला 18 संघ खेळवले या स्पर्धेमध्ये. आपण सेकंड राऊंड थर्ड राऊंड आपल्याला कमी ओव्हरचा खेळावा लागेल. एक चांगली स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा पाहतोय. अर्थातच काजरी क्रिकेट हाऊस अंतर्गत रबर बॉलची स्पर्धा. माजी अध्यक्ष चषक. पहिला चेंडू विकेट आली नीरज कडून. ओहो, यावेळी फटका चांगला पाहतोय. ऑन साईडला दिशा दिली. वन बाउन्स गॅदर केला. फेकी केले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही. थांबवलंय सम्यकनं. आता फक्त एकच सिंगल केल्या. जर नीरजने या षटकामध्ये हॅट्रिक घेतली ना, तर राजवर्धन यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हॅट्रिक घ्यावी लागेल. यस, हॅट्रिक साठी 250 रुपयाचं कॅश प्राइज. हॅट्रिक घ्यावे लागेल नीरजला. षटकारासाठी लावलं होतं, आता हॅट्रिक साठी लावलंय. शेवटचे 4 बॉल नीरजच्या. हो, बॅटची काढा, बॅटची काढा. आले की काय अवस्था आला होता. नाही, टप्पा पडला. बॅट स्विंग झाली आणि त्याच्यानंतर डॉट बॉल येतो. असं वाटलं बॅटला चेंडू लागला की काय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी नीरजची. बॅटिंग नाही केली पण आता गोलंदाजी करतोय हा नीरज. 3 बॉल आणि धावफलक जाऊन पोहोचले. विचार केला तर 18 या आकड्यावरती. 18 रन्स. चांगली गोलंदाजी. कमबॅक करतोय नीरज जाधव. चिरबे टीमचा चांगली गोलंदाजी. आता शेवटचे 2 बॉल. हो, यावेळी साबुक शॉट. चेंडूवरती चांगला फटका खेळून गेला. चेंडू चाललाय. ओहो, चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत एकदा पूर्ण. एक सिंगल थांबवलं गेले आता सम्यक कडून. एक सिंगल. चांगली गोलंदाजी. धावा झाल्या तब्बल 19. 4 बॉल. आता शेवटचे 2 बॉल बाकी असतील. ओव्हर क्रमांक 2 च्या मॅच हाय व्होल्टेज होत आहे. सकाळपासून पाहतो चांगल्या मॅचेस पाहण्याजोग्या झाल्यात. 30+ धावा देखील डिपेंड करण्यासाठी जाणलं जातं. आता 42चं समीकरण पाहतोय. 2 चेंडू बाकी शेवटच्या. बाउन्सर, त्याच्यावरती आक्रमण. फटका फसलाय आणि ओयूटी विकेटचं पतन. साधी सोपी सिंपल झेल पकडले. वाट्यामध्ये नारळ द्यावा ना, तसा हातामध्ये हा चेंडू घेतलाय आणि फलंदाज दिलीप बॅक टू द पविलियन चाललाय. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात धावा आल्या 17 आणि नीरजने काय गोलंदाजी केली यार. कौतुक करतोय या नीरजचा. 5 बॉल आणि फक्त 2 रन्स दिले त्या नीरज जाधवने. क्वालिटी गोलंदाजी. हो, यावेळी बॅटची काढा. पुन्हा एकदा चेंडू जातो की काय. यस, घोषांकी क्षेत्रात एका धावेसाठी 1 ने धावफलक जातो. 20 या आकड्यावर नीरजने मॅचचं पूर्णपणे काया पलट केली. काया पलट करून पूर्णपणे मॅच आपल्या बाजूने पलटवले. आता 6 बॉल 21 ची गरज. मॅच होती कुठे, मॅच येऊन बसली कुठे. 12 बॉल 25. आता 6 बॉल आणि पाहतोय 22 धाव्यांची गरज. 6 बॉल 22. यस, नेक्स्ट मॅच देखील आपण टॉस केला. गोटणे आणि थेटेज लेंडोरी टीम मध्ये आणि तिथे लेंडोरी टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय सांगितला आणि गोटणे टीमला फिल्डिंग साठी आमंत्रित केलं. मॅच संपली ना, शेवटचा बॉल पडला की गोटणे टीम लाईन अप करून लगेच मैदानाचा ताबा घ्या. कोणाची वाट पाहू नका. बॉल शेवटचा पडला की लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा मित्रांनो. 6 बॉल आणि 21चं समीकरण.
बॉल 21. पहिलाच बॉल टॅप पटका घेऊन काढला. टॅप पटका पाहतो, एक धावाने वेगाने पूर्ण केल्या. काळजी घ्यायची आपल्याला, थोडंसं सांभाळा मित्रांनो, घाई करू नका. मैदानामध्ये दगड आहे, थोडीशी आपण स्वतःची काळजी घ्या, कोणालाही दुखापत होता कामा नये. पहिलं आपलं घरदार, त्याच्यानंतर क्रिकेटसाठी दिलेला हा वेळ सोमवार ते शनिवार फक्त आम्ही एकच वाट पाहतो, कधी येतोय रविवार आणि कधी येतोय क्रिकेटचा खेळ. आता 5 बॉल 21 ची गरज. 5 बॉल 21. हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर खेचून काढलाय. वन बाउन्स गॅदर केला. चुकी होते, चेंडू चाललाय आरपार सीमापार, चौकार. 4 धावांसाठी मधून येतो. आता गरज ती म्हणजे 4 बॉल आणि 17 ची. अजून देखील 3 षटकार आले ना, मॅच बनू शकते. 4 बॉल 17. 4 बॉल 17 रन. 17 ची गरज, 16 ची गरज आपण पाहतोय. 4 बॉल 16. 2 षटकार 1 चौकार, मॅच बनू शकते. ओहो, यावेळी फटका तर चांगला पुढे येऊन डान्स ऑन द ग्राउंड, कॅचचा कॉल दिलाय. हातामध्ये साधी सोपी सिंपल झोन पकडले आणि आपण पाहतोय सम्यकला देखील दाखवलाय गावचा रास्ता. धक्का क्रमांक 3 टीम नाव संघाला. आता 3 बॉल आणि 16 ची गरज. प्रत्येक बॉल वरती मोठा प्रहार करावा लागेल. इथे कॅच पकडले आणि मॅच देखील फिनिश केले. हार्डलक बॅडलक टीम नाव संघ. आणि पहिल्या मॅच मध्ये बाजी मारले टीम. चला गोटणे टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या. गोटणे टीम लगेच थांबू नका दादा. आपण वातावरणासारखा थोडासा आवाजामध्ये देखील बदल होऊया. नेक्स्ट आपण आवाज ऐकूया. अर्थातच कोंडेगावचा एक चांगला आवाज आपण पाहतो, मंगेशचा आवाज ऐकूया नेक्स्ट मॅच साठी. थँक्यू सो मच. कुठे जाऊ नका, पाहत राहा माझे अध्यक्ष चषक 2026 ची स्पर्धा. हॅलो 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 हॅलो. गणेश सावंत मित्र परिवार आयोजित